आईशी माझा परिचय खूप जुना आहे, नातं खूप जुनं आहे. आणि नात्याची नाळ ज्यावेळी जुळलेली असते ना त्यावेळेला भावना काही उचंबळून येत असतात. हे जे वळवणी गाव आहे, या वळवणी गावामध्ये बहुतेक जी ही घरं या ठिकाणी मी पाहतो, साहेब दामोदर गायकवाड माझे मोठे चुलते यांनी या गावामध्ये बरीचशी घरं बांधलेली आहेत. त्याचबरोबर माझी मामी शांतीबाई या सोष्टे घरातल्यातल्या. त्यानंतर पोलीस पाटील माझा पुतणी आहे सचिन गायकवाड, याची सासवडी पवारांच्या घरातील आहे. एकंदरीतच नातेसंबंधामध्ये गायकवाड परिवार आणि सोष्टे परिवार बांधलेला आहे. आज आपण पाहिलं या ठिकाणी की जी माऊली आपल्यातून निघून गेली आणि त्या माऊलीच्या संदर्भामध्ये माझा मित्र प्रभूजी थोरात यांना सारखे दिसतात पण मला आई दिसत नाही, अशा पद्धतीमध्ये एक छानसं गीत गायलं आणि अश्रूंचा हंबरडा आपण फोडलेला आपण पाहिला. जोपर्यंत आई आपल्या जवळ असते ना तोपर्यंत आईची किंमत करणं खूप महत्वाचे आहे. कारण माता पिता चुप्पटान पुत्र गारस संग हो अनाकुलाच्या कमंता येतं मंगल भक्तमन. तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे काय महामंगल सूत्र सांगितले त्यामध्ये महत्वपूर्ण असे महामंगल सूत्र आहे. आणि म्हणून आई ज्यावेळी आपल्यातनं निघून जाते त्यावेळी चुकलं तुझं बाळाई रडते धाई धाई ग, ये न माझ्या आई ग, ये न माझ्या आई ग. प्रत्येकाला असं वाटत असतं कारण आई हा प्रत्येकाचा हृदयाचा एक मजबूत असा कोपरा असतो आणि तो मजबूत कोपरा एकदा निकामी झाला की पुन्हा मात्र तो परत मिळत नाही. पण एवढं वाटत निश्चित की या जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे. दुःख कमी करता येतं, दुःख नष्ट करता येतं. हे तथागत भगवान गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्यात मांडलेलं आहे. आणि हेच 4 आर्य सत्यात मांडत असताना तथागत भगवान गौतम बुद्ध कर्मांत सिद्धांत मांडतात. आणि कर्मांत सिद्धांत हा एक असा सिद्धांत आहे की ज्या सिद्धांताला कुठेही अपवाद नाही. आज आपण परिस्थिती पाहतो या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. या महिला म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. आणि महिला जेवढी सुसंस्कारित आणि चांगली असेल तेवढे तिचं कुटुंब, त्याचबरोबर मग देशाचा विकास सुद्धा त्या महिलेवरच अवलंबून आहे असं काही म्हणायला हरकत नाही. कारण आज आपण आजूबाजूचं वातावरण पाहतो तर त्यावेळेला आपल्याला म्हणावं लागतं ऐसे कैसे झाले संधी साधू जे बनले, ऐसे कैसे झाले साधू जे बनले संधी साधू, अंगी लावून या धूप कर्मात करती पाप. बघा बंधूंनो, आजूबाजूला खूप मोठं प्रेम असं साधू संतांचं आलेलं आहे. मी मागाशीच म्हटलं की अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यावर सर्वात प्रथम कणाडून हल्ला केला ते तथागत भगवान गौतम बुद्ध. आजचा दिवस आपल्या सगळ्यांनी एक लक्षात ठेवण्यालायक आहे. कारण आजच्या दिवशी 3 एप्रिल 1680 या रयतेचा राजा प्रत्येकाच्या हृदयात या मातीच्या कणात ज्याची गर्जना केली जाते ते छत्रपती शिवराय यांचा स्मृतिदिन आहे. त्याचबरोबर हा जो समाज दुःखाने गांजलेला पिढलेला होता, हजारो वर्षाची गुलामगिरी या समाजाला होती आणि हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी ज्या महामानवानं बहिष्कृत भारत हा 3 एप्रिल 1927 रोजी आपल्यासाठी आणला. समाजाच्या वेदना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी मांडल्या. मागाशी मी बहुतेक जणांची नावं घेतली. ही प्रशासन क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहे. साहेब उपजिल्हाधिकारी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालत असताना सामाजिक विकास झाला. पण आज आपण पाहतो की पिढी मोबाईलच्या दुनियेत व्यस्त झालेली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करावा पण तो चांगल्यासाठी. आज आपण पाहिली ही माऊली डोक्यावरचा पदर, आपण त्यावेळेला पाहिला असेल की नातेसंबंधी जोपासलेली माणसं डोक्यावरचा पदर हा खाली पडता कामा नये अशा पद्धतीमध्ये ही वावरत असत, नाते जोपासत असत. आणि असं म्हणतात की मुलांच्या तोंडावरचा आलेला घाम पुसण्यासाठी मायेचा पदर, डोळ्यात आलेले अश्रू ते पुसण्यासाठी मायेचा पदर तोडायचा. आज तो मायेचा पदर कुठं लोप पावलाय की काय अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज बहुतेक ठिकाणी आई एकदा वृद्ध झालेली व्यक्ती जी आहे ही वृद्ध झालेली आहे, ही आई ज्यावेळी आई असते तिची जी मुलं असतात ती सारी एकत्र असतात त्यावेळी ती घर एक असतं.
पण लग्न झाल्यानंतर ती आई कोणाला कोणाला नकोशी वाटते. परंतु या परिवाराचं आतापर्यंत मी पाहिलं की सामाजिक योगदान चांगलं आहे. या परिवारानं आपल्या आईची चांगल्या पद्धतीत सेवा केलेली आहे आणि तो सेवाभाव आपण सर्वांनी घेऊन जाल अशा पद्धतीचा मी एक आशावाद व्यक्त करतो. वेळ खूप झालेला आहे. धम्मदेशना देण्यासाठी मला इतकंसं थोडंसं वाटतं, पण आपण सगळ्यांनी धम्माच्या मार्गाने चालावं, धम्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपलं वर्तन ठेवावं एवढं मात्र मी नक्की भारतीय बौद्ध महासभेचा कोषाध्यक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्य नात्यानं आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि या दिवंगत मातेला माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीनं तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं कल्याण हो, मंगल हो ही मंगलमयी भावना व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष